यास्मिन, काय काय लोक आपल्याला जशी वाटतात तशी नसतात ना. म्हणूनच म्हणतात दिसतंय तसं नसते. जवळ आपण एखाद्याला ओळखत नाही तवर त्याला वाईट ठरवणं चुकीचंच आहे, होय ना. यास्मिन, किसके बारे में बोल रही तू? जयडी बद्दल. तिचं का अचानक कौतुक करायला लागलीस? अगं अचानक नाही, या नोट्स तिनंच मला दिल्यात. हा? जेडीने तुला नोट्स दिल्या? होय, मी त्यांचा डबा घेऊन गेलते ना तेव्हा तिनं माझ्यासाठी काढूनच ठेवल्या होत्या. कसला डबा? अगं परवा जयडीनं शिरा केलता, तो ती माझ्यासाठी घेऊन घरी आलती. नक्की काय चाललंय तुझं जेडीचं? म्हणजे काय म्हणजे? शिरा काय दिला, नोट्स काय दिल्या? मग शिरानं नोट्स दिल्या तर काय होतं त्यात? काय होत नाही, पण अचानक कसं काय? काय अचानक कसं काय? त्यांच्यात काही रोज रोज शिरा बनतोय वय? बनवला म्हणून आणून दिला. आणि शिरा देताना परीक्षेचा इशा निघाला होता म्हणून नोट्स दिल्या. नाही 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 नाही, काहीतरी गडबड आहे. कसली गडबड? जेडीच्या अशा वागण्याची. तुला तर कायमच असं वाटत असते. आणि जयडीचं म्हणशील तर आपण उगाच तिला पाण्यात बघतो. आपल्याला जशी वाटते ना तशी नाही ती. चांगली पोरगी आहे. चांगली आहे का कसली मला नाही माहित, पण ती पोरगी विश्वास ठेवण्यासारखी अजिबात नाही. ती तुला कायम पाण्यात बघत आल्या. ती किटली तिनंच फोडली आणि तू अजून मी म्हणतेस वे ती चांगली आहे म्हणून. आणि इकडे यास्मिन, हे बघ, तुला तिच्या चुका दिसतात. भावनेच्या भरात तिनं जे काय केलं ते केलं. मी असं नाही म्हणत की ते चुकीचं नाही, पण आपण तिचे चांगले गुण बघतच नाही. कसले चांगले गुण? घरातली समधी कामं येतात तिला. परीक्षेत तर कायम पहिला नंबर आणती आणि रांगोळीत बी नंबर काढला होता. अगं शितले, तुझं सगळं बरोबर आहे बघ. त्या जेडीवर विश्वास ठेवण्यासारखी ती अजिबात नाही. लई चालू आहे ती. त्याच्या उलट तुला ना माणसं वळखायला अजिबात येत नाही बघ. सरकून चांगलं बोललं की लगेच जीव लावतीस. हे बघ, जे काही करायचं असेल ना ते विचार करून करत जा. इकडे कशाला घेऊन आले? अरे जरा बोलायचंय. नाही, हा? दुसऱ्या रूम मधल्या पोरांबरोबर बोलत नाही मी. हे आजा, तुझा फालतूपणा बंद कर. लाका महत्वाचं बोलायचंय. महत्वाचं? हा, काय मिशन बिशन आहे का काय? तुला ऐकायचंय का नाही? का जाऊ मी? सॉरी सॉरी सॉरी, बोल. हे बघ आजा, कोणी किती बिन काय बी म्हणू देत, पण स्विमिंगचे कपडे मी नव्हते लपवले. आणि काय जर तू केलं असतंस तर मला सांगितलं नसतंस होय? हा, ते कुणी केलं ते माहित नाही, पण लय हे बघ ऐक, आपण सुमेच्या चड्ड्याला पोयचा कसा आगाऊपणा केला होता, हा तसं दुसरं कोणीतरी केला असेल. आपण तू का टेन्शन घेतो एवढं? अरे झालं ते झालं. आणि हे सगळं सांगायला तू इकडे घेऊन आलायस होय? अरे ते नाही, पुढे ऐक. का स्वतःचं घोडे रिमटू नकोस. बोल. असा आगाऊपणा काय पहिल्यांदा झाला नाही, पण रूम बदलायला लागते हे मी आल्यापासून पहिल्यांदा झाले. मग काय, मला काहीतरी गडबड वाटत्या. कसली गडबड? ते नाही माहित, पण आज तू जरा जपून राहा. इक्या, हा? तू काय बडबडतोयस ना, मला काय कळणं झाले बघ. अरे आज तू एक गोष्ट लक्षात घे की मला काढून आपल्या रूम मध्ये सुमितच कसा काय आला? आला असेल. अरे मग काय झालं? ते कपडे सुमीने लपून ठेवले तर ते मला माहित नाही, पण त्याचा यात काहीतरी नक्कीच संबंध आहे. का सुभेदार काय त्याचं ऐकून करणार आहे हे सगळं?
आणि आपण नाही त्या सुमारला का उगाच कारखाना असतो बरं का. हे बघ आजा, दाखवायची तर वेगळी असतात आणि खायची वेगळी. आणि तुला ना माणसाला काय अजिबात जमत नाही काय. जरा कोण गोड बोललं का नाही की लगेच त्याचा विश्वास ठेवते. फार त्यासाठी जीव द्यायला मोकळा होतोस तू. हे बघ, रूम मध्ये मी नाही, त्यामुळे तू जरा सांभाळून राहा. चांगलाय नाही पावटा. वय पण मेथीची भाजी करायची होती ना. वय मेथीचीच करायची होती. अगं पण आपण पावटा खायचाय म्हणून मग जिथं भाऊजींनी रानात पावटा आणून दिला. हा, आमच्या यांचं काहीतरीच असते बघा मध्येच. असू दे ग. हे बघ, एक तर आपा कधी काय मागत नाहीत. हे करा आणि ते करा असं त्यांचं काय बी नसतंय. जे असेल ते गपगुमान खात्यात. अगं आज त्यांना वाटलं असेल पावटा खायचा म्हणून. वय ग, तुला काय वाटलं? तू काही गायब झालीस वय? नाही ते वय ना, मग या बसा जरा इथं आणि कामाला हातभार लावा. काय झालं गावभर फिरून? अगं यास्मिनकडे गेलते. आणि त्या जयडीनं नोट्स काय ठेवायला दिल्या नाहीत? कसल्या नोट्स हो? अगं जयडीनं तिच्या जुन्या नोट्स दिल्यात मॅडमना. तेच बघत होते यास्मिनकडे. बघायला दिलेत वय. मला वाटलं अभ्यासाला दिलेत. बघत होते म्हणजे अभ्यास करत होते. आणि शितले, त्या जयडीकडनं जर अभ्यासाचं काय तर शिक. मैत्री कर तिच्या संगट. होय, नाना काय सांगतात काय? कायम चांगल्यांची संगत करावी, हुशार लोकांबरोबर राहावं. पण ह्योच विचार जैडीने केला म्हणजे अगं म्हणजे जैडीने बी ठरवलं की हुशार माणसाची संगतच करायची. तर मग हिच्या संग मैत्री कोण करल? काके म्हणजे मी हुशार नाही वय? अगं तसं नाही, आपला अभ्यासाबद्दल चाललंय की नाही म्हणून म्हटलं. नुसतं रिझल्ट लागू दे मग बघ तू. शितले, अगं काय पहिली बिली येणार आहेस का काय? तुम्ही काय माझ्यावर टायमिंग लावलंय काय? गप्पे, टायमिंग लावलंय काय म्हणे? शितले, पण तू गमतीत घेऊ नको. त्या जयडी संग खरंच मैत्री कर. जरा चार चांगल्या गोष्टी शिकून घे तिच्याकडनं. होय ग. पण अक्का, खरंच जेडी चांगली पोरगी आहे बरं का. वय अशीच मैत्रीण पाहिजे तुला, जिच्या नादानं तुझा अभ्यासात मन तरी लागल.